एक मिनिट, काय म्हणे म्हातारे तू? तुझं घर कोणत्या स्वप्नाच्या दुनियामध्ये जगते तू? विसरली का तू? हे घर मला हुंड्यामध्ये आलं आणि ते पण माझ्या पप्पांना दिलंय. वहिनी तुम्ही असं कसं बोलायला लागले आईला? तू ग बस रे, मला कोणी विचारणार ना? आला 2 दिवसात तिथे येऊन टपाकला. माझ्या पप्पांना घर दिलं तिथंच बसतात आणि माझ्याच कमाईचं खातात आणि मला धमकी दाखवतात पुन्हा. माझ्याकडे दोघं असं बघू नका, मी जे म्हणते का तेच करा, नाहीतर दोघाला घरच्या बाहेर काढून देईन. आणि हा गोष्ट लक्षात असू द्या, मुंबईला लैला मोठे आश्रम आहे, तिथं जर नेऊन सोड ना तर कोणाला मेळ सुद्धा लागणार नाही, कळलं का? मला काय नको म्हणू, आपण जाऊ. आई जाऊ दे, रडू नको, चल. कल्पना, ये ना इकडे बसायला. कसा राहिला मग आजचा दिवस? बस चांगलं आहे, थोडी थकले. बाई हे धर. हे सोनं तो मला दिलेलं मला कोणतंच नाही सामान पाहिजे. तू म्हणली होती ना आश्रम मध्ये नेऊन घालतात, तरी काय गरज नाही, आम्ही जातो. रडा खाली बघून. आश्रम का? आम्ही रोडावर भीक मागून खाऊ, आम्हाला काय नको तुझं. सुनबाई तू लई बोलली आम्हाला, तर आम्हाला काही इज्जत असेल ना. मी दोघा नवरा बायकोना नजरातून बाजूला काढलं. सुनबाई आम्ही तुमचं काय वाईट केलं, आम्हाला काही समजा. तर मला काही म्हणली म्हातारी कोतारी, मी तर आज परत पोरी सारखी समजत होते. तुला याच्या आधी मी एक शब्द बी नाही बोलले, आता काय झालं काय माहित. ए म्हातारे, कवाची बडबड लावली, चल निघतो ना आता, बस झालं. हा, कवाची बडबड लावली तुम्ही? चल निघा दोघं बिघू. आई जाऊ दे, चल आता.